मित्रांनो, कदाचित या ट्रॅफिकमुळे आवाज कमी येईल, पण हे चेहरे बघा, हा चेहरा बघा, हा चेहरा बघा, मला तुम्ही ओळखता. वाडा भिवंडी महामार्गावर सगळ्यात जास्त बोंबलणारी हीच लोक तुम्हाला दिसतील. आज सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा चालू आहे वाडा भिवंडीची, कोणी बोलत नाही, कोणी बोलत नाही. आम्ही 2012 पासून बोलतोय. पहिल्यांदा सुप्रीमने या रस्त्याचा बट्ट्याबोळ केला, त्यानंतर आपलेच काही ठेकेदार, सुप्रीमच्या वेळेस पण आपले ठेकेदार होते आणि आता पण आपलेच ठेकेदार या रस्त्याचा बट्ट्याबोळ करत आहेत. कोट्यावधी रुपयाचा खर्च. आता कोट्यावधी असं मोगम बोलून चालणार नाही. तर आता हे 803 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट ईगल कंपनीला मिळालंय. त्यानंतरही जिजाऊ कन्स्ट्रक्शन निलेश सांबरेची कंपनी आणि मयूर कंस्ट्रक्शन ही बाळकृष्ण ठाकरेची कंपनी, या दोन कंपन्यांना अंबाडीपासून भिवंडीपर्यंत हे टेंडर मिळालं कॉन्क्रीट रस्त्याचं. याच्या आधी निलेश सांबरेच्या कंपनीने 106 कोटी रुपयाचं दुरुस्तीचं काम या रस्त्यावर केलं, पण दुरुस्ती कधी रस्त्यावर दिसलीच नाही. तकलादू थुकपट्टी केली, हे खड्डे तसेच आहेत. आता बोलायची वेळ का आली तर 2 दिवस माझ्या भिवंडी वाडा रस्त्यावरून प्रवास करणारा माझा बांधव हा प्रचंड हवालदिल झालाय की कोणी आम्हाला वाली उरला नाही. 2 दिवस रस्त्यावर ट्रॅफिक आहे. विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, इको चालक असतील, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, सफाई कामगार असतील, सगळे या रस्त्यातून प्रवास करणारे हैराण झालेत. माझे विद्यार्थी शाळेत गेले नाही आज. का तर रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे आणि या रस्त्यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नाही. आम्ही बोलत नसल्यावर पण तुमची टीका होते की आम्ही बोलत नाही. आम्ही बोलतो, आम्ही आंदोलन करतो, पण आंदोलन केल्यावर तुमच्यामधलेच काही निगरगट्ट मानसिकतेचे, निगेटिव्ह मानसिकतेचे बोलता आता गप्प झाले. म्हणजे आम्ही रोज रस्त्यावर बोंबा ठोकायच्या का? या रस्त्यामध्ये कोट्यावधीचा निधी हडपणारा कोण आहे याच्यावर तुमची बोलायची हिंमत आहे का? जर तुमची हिंमत नसेल तर तुम्ही हा रस्ता डिझर्व करता. जसे तुम्ही आहेत, जसे लोक आहेत, तसे आपल्याला नेते मिळतील, तशा आपल्याला सोयी सुविधा मिळतील. रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलंय? ईगल नावाची कंपनी, ही बीजेपी प्रमोटेड कंपनी असा माझा ठाम आरोप आहे. करा, माझ्यावर काय कारवाई करायची ती करा. बाळकृष्ण ठाकरेची मयूर कंस्ट्रक्शन हा बीजेपीचा पदाधिकारी आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने खड्डेत ठामपणे बोलतो, काय कारवाई करायची ती करा. निलेश सांबरेच्या जिजाऊ कंस्ट्रक्शननी कोट्यावधी रुपये काढले ते रस्त्यावर. निलेश सांबरेने परवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे काय खड्ड्यांना? त्यांना जाब विचारते, तुमच्या हिंमत आहे, मायात हिंमत आहे. काय गुन्हा दाखल करायचा तो करा, काय कारवाई करायची ती करा. या खड्ड्यांना भिवंडी वाड्याच्या एकनाथ शिंदे हे सुद्धा जबाबदार आहेत. ज्या वाडा भिवंडी रस्त्यावर मागच्या विधानसभेत चर्चा झाली, रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं, 2.5 तास चर्चा झाली. इथल्या स्थानिक आमदारांनी आवाज उठवला की या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या जिजाऊ कंस्ट्रक्शनला ब्लॅकलिस्टेड करा. म्हणजे निलेश सांबरेच्या कंपनीला, निलेश सांबरेच्या नावाने वर्क ऑर्डर आहे, ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणी केली. मोठा गवगवा झाला, बातम्या झाल्या आणि त्याच निलेश सांबरेला राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सेनेमध्ये प्रवेश देतात. ब्लॅकलिस्टेड करता विषय डावळला. मग कोणाचा फसवणूक करता तुम्ही? आणि या सोशल मीडियावर गप्पा मारणाऱ्यांनी माझा व्हिडिओ नीट बघा. फक्त सोशल मीडियावर गप्पा मारून चालत नाही, रस्त्यावर उतरावं लागतं. 2 दिवसात माझी संघटना, श्रमजीवी संघटना आंदोलन करेलच. मला अभिमान आहे या तरुणाचा. माझा सहकारी असगर पटेल याने एकट्याने जाऊनच पोलिसांना पत्र दिलं की मी रस्ता रोको करणार आहे. पण अभिमान आहे माझ्या सहकारी रुपेशचा. याने सकाळपासून 100 लोकांना फोन केले की आपल्या रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. आम्हाला कुठले स्पॉन्सरशिप नाहीये आणि कोणी हरामखोरांना दाखवून द्यावं की आंदोलन केल्यावर पॉकेट घेतलेली आहेत. फक्त सोशल मीडियावर बोलून सोपं नाही. आम्ही 2012 पासून लढतो. या जिजाऊ कंस्ट्रक्शनमुळे रस्त्यामध्ये एक पोरगा पालक झाला, दगावला. तेव्हा पोलीस स्टेशनला मी आणि माझे संघटनेचे कार्यकर्ते आणि आमचे सहकारी आम्ही रात्रभर बसून गुन्हा दाखल करून घेतला. कंस्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल केला, बांधकाम अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. तेव्हा लोकांनी आम्हाला सपोर्ट नाही केला. तुम्ही फक्त सोशल मीडियावर बोलता. हो, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण कुठे शेजारच्या घरात तुम्हाला वेदना आहेत तर तुम्ही रस्त्यावर उतरा ना. कोणाची वाट कशाला बघता? कोणाची वाट बघू नका. या आपल्या वेदना आहेत. मरणारा आपलाच कोणतरी आहे. आज माझी गरोदर भगिनी जर तिला डिलिव्हरीला भिवंडीला न्यायची आहे तर ती खड्ड्यातच डिलिव्हरी होऊन जाईल. एखादा अपघातग्रस्त रुग्ण भिवंडीला ॲम्ब्युलन्समध्ये न्यायचा आहे, रस्त्यातच मरून जाईल. पण कोणीही या रस्त्यावर बोलत नाही. आपल्याकडे एकच अजेंडा आहे, फक्त काय? अधिकारी भ्रष्ट आहेतच. आपण गीतेंच्या नावाने बोंबलतो. गीते नावाचा एक अधिकारी आहे, पण गीतेन व्यतिरिक्त या रस्त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, अधीक्षक अभियंता आहे, चीफ सेक्रेटरी आहे, या रस्त्यावर सुपरविजन करणारे शाखा अभियंता आहेत. त्यांना पण जाब विचारा. एकट्या गीतेच्या नावाने बोंबा ठोकू नका. गीते काय करणार आहे? गीते एक उप अभियंता आहे. ज्या रस्त्याचा ठेकेदार हा एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा उपनेता असेल तर गीते त्याची काय वाकडी करणार आहे? गीते त्याला काय करणार आहे?
जर या लोकांना ठेकेदारांना राजकीय पाठिंबा नसेल तर हे असा भ्रष्टाचार करू शकत नाही. तुमच्यात आहे का हिंमत? करा माझा व्हिडिओ शेअर. मी आज एकनाथ शिंदेचं नाव घेतलं, निलेश तांबरेचं नाव घेतलं, बाळकृष्ण ठाकरेचं नाव घेतलं, मी देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकारी असल्यामुळे त्यांचंही नाव घेतलं. करा कारवाई. एक तर ठेकेदारावर कारवाई करा, एक तर माझ्यावर कारवाई करा. मी जर चुकीचं बोलत असेल, जर हे ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये काढले नसतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी गुन्हा दाखल करायला सहन करायला तयार आहे. अरे या भिवंडी वाडा रस्त्यासाठी रक्ताचं पाणी केलं आम्ही. या रस्त्यामध्ये दर्जेदार काम व्हावं, रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून आम्ही वारंवार आंदोलनं केली. अनेक वेळा आमच्यावर गुन्हे दाखल केले, अनेक वेळा आम्हाला जेलमध्ये टाकलं, आमच्यावर टीका झाली, आमच्यावर आरोप केले. पण रस्ता सुरू झाल्यापासून आम्ही भांडतोय. आम्ही टोल नाका बंद करून घेतला. नेहा शेख नावाची एक पोरगी डॉक्टर जेव्हा रस्त्यात खड्ड्यात मेली, आम्ही 10 मिनिटात टोल नाका बंद केला. टोल नाका बंद करणे कोणाची मेहरबानी? आमची मेहरबानी. आम्ही लढलोय. टोल नाका बंद करण्याची आमची मागणी काय होती? खड्डे असताना आम्ही टोल का द्यायचा? टोल बंद झाला. त्यानंतर PWDच्या या ठेकेदारांनी रस्त्याची पार दुदशा लावून टाकली. 106 कोटी रुपये गेले कुठे? चौकशी करा. मागच्या विधानसभेची चर्चा झाली होती या जिजाऊ कंस्ट्रक्शनला ब्लॅकलिस्टेड करायची, ती चर्चा गेली कुठे? जी चर्चा उघड करा. आणि या कंपनीने काढलेल्या, या रस्त्यावर काढलेल्या एक एक रुपयाचा हिशोब करा. कोणाला पाकिट दिलंय, कोणाला पैसे दिले, ठेकेदारांनी जाहीर करून टाकावं. कोणाकोणाला ठेकेदारांनी विकत घेतले, ठेकेदारांनी जाहीर करून टाकावं. ज्याने ज्याने यात हरामखोरांनी पैसे खाल्लेत, ज्या ज्या नेत्याला पैसे दिलेत, ज्या ज्या लोकप्रतिनिधीला पैसे दिलेत, त्यालाही उघडं नागडं करून टाका. पण माझ्या भिवंडी ग्रामीणची, भिवंडी वाड्यावर प्रवास करणारी जनता आता सहन करणार नाही असं मला वाटतंय. तुम्हाला वाटतंय का? तुम्ही काहीतरी ऍक्शन करा. उतरा रस्त्यावर, कोणाची वाट बघू नका. आज आम्ही तिघेच रस्त्यावर आलोय. चौघे. महेश ठाकरे नावाचा एक इको चालक माझ्या बरोबर आहे. तो रोज इकोने जातो. तो बोलतो, भाऊ आमची वेदना आहे, आमच्या गाड्या बंद पडतात, आम्ही गाडीचे टायर बदलून हैराण आहेत. चौघे आम्ही रस्त्यावर आलो. आज आम्ही निषेध व्यक्त केला. तुमच्यात हिंमत असेल तर करा. फक्त घरी बसून गप्पा मारू नका. आणि खरंच तुम्हाला जर मी बोललेलो पटला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. मापोलीच्या एका तरुणाने, तिथेही खड्डे पडलेत, अजगर पटेल नावाच्या तरुणाने आज पत्र दिलं. एकट्याने पत्र दिलं, एकट्याच्या सहीचं पत्र दिलं. रुपेश जाधवने मागणी केली, मी मागणी केली, तुम्ही मागणी करा. कोणी ठेका घेतलेला नाही आंदोलन करायचा.